नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खिचडी। साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी मी रात्री 1 वाटी साबुदाणा भिजत घातला होता। साबुदाणा भिजत घालताना त्याच्यावरती 1 इंचभर पाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि तसंच झाकून ठेवायचं आहे रात्रभर। त्याच्यानंतर मी ते शेंगदाण्याचं कूट घेतलाय, 4 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेत, मीठ, साखर, जिरे, 2 बटाटे उकडून ते चिरून घेतलेत सालं काढून, कोथिंबीर आणि कढीपत्ता। इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये मी 1 पळीभर तेल घातलंय। तेल गरम झालं की आपल्याला घालायचं आहे जिरं, जिरं चांगलं फुलून आले की आपल्याला घालायचं आहे कढीपत्त्याची 10-12 पानं। त्याच्यानंतर घालायचे आहे हिरव्या मिरचीचे तुकडे। छान परतून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे साबुदाणा, बटाटा उकडून घेतलेला, एक पाव चमचा साखर, एक वाटीसाठी मी अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय। परतून घेऊया एकजीव करून। हे सगळं करताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर चिरून घेतलेली, वरून घालायचं आहे अर्धा चमचा मीठ, आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स करून झाल्यावर त्याच्यावर आता झाकण ठेवूया। झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायची। 2 मिनिटांनंतर झाकण काढले। साबुदाण्याची खिचडी आपली फुलून आली आहे। ही साबुदाण्याची खिचडी जर तुम्ही उपवासासाठी करत असाल तर त्याच्यामध्ये जिरं, कोथिंबीर आणि कढीपत्ता नाही घातला तरी चालेल। इथे आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे। प्लेटमध्ये काढून दाखवते। ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, एक मस्त लागते। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।